महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न व उत्तरे। पहिला प्रश्न, सह्याद्री पर्वताच्या नद्यांच्या टिंबटिंब कार्यामुळे जलविभाजकाची स्थाने बदललेली आहेत। यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे अपक्षरण म्हणजेच खनन, पर्याय क्रमांक 2 आहे वहन, पर्याय क्रमांक 3 आहे निक्षेपण म्हणजे संचयन आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही। तर यासाठी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अपक्षरण। सह्याद्री पर्वताच्या नद्यांच्या अपक्षरण कार्यामुळे जलविभाजकाची स्थाने बदललेली आहेत। प्रश्न दुसरा, महाबळेश्वरला कोणत्या नदीचा उगम आहे? यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे गोदावरी, पर्याय क्रमांक 2 आहे भीमा नदी, पर्याय क्रमांक 3 आहे पूर्णा नदी आणि पर्याय क्रमांक 4 आहे कृष्णा नदी। तर कोणत्या नदीचा उगम आहे विद्यार्थी मित्रांनो? तर यासाठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे, कृष्णा नदी। महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम आहे। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रामधील सर्वात उंच कळसुबाई शिखराचे भौगोलिक स्थान टिंबटिंब जवळ आहे। यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे नाशिक, पर्याय क्रमांक 2 आहे इगतपुरी, पर्याय क्रमांक 3 आहे धुळे आणि पर्याय क्रमांक 4 आहे महाबळेश्वर। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 इगतपुरी। महाराष्ट्रामधील सर्वात उंच कळसुबाई शिखराचे भौगोलिक स्थान इगतपुरी जवळ आहे। प्रश्न चौथा, महाराष्ट्रात नाशिकच्या उत्तरेस दुसऱ्या क्रमांकाचे टिंबटिंब शिखर कोणते आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे सप्तशृंगी, पर्याय क्रमांक 2 आहे त्र्यंबकेश्वर, पर्याय क्रमांक 3 आहे साल्हेर आणि पर्याय क्रमांक 4 आहे तौला। यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 साल्हेर। महाराष्ट्रात नाशिकच्या उत्तरेस दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर आहे। प्रश्न पाचवा, चिखलदार शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे धुळे, पर्याय क्रमांक 2 आहे नंदुरबार, पर्याय क्रमांक 3 आहे अहमदनगर आणि पर्याय क्रमांक 4 आहे अमरावती। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अमरावती। प्रश्न 6वा, टिंबटिंब जवळील पाचगणी व महाबळेश्वर प्रसिद्ध गाठमाथे आहेत। यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे सातारा, पर्याय क्रमांक 2 आहे सांगली, पर्याय क्रमांक 3 आहे कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे रत्नागिरी। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सातारा। सातारा जवळील पाचगणी व महाबळेश्वर प्रसिद्ध घाटमाथे आहेत। प्रश्न 7वा, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे ठाणे, पर्याय क्रमांक 2 आहे रायगड, पर्याय क्रमांक 3 आहे सिंधुदुर्ग आणि पर्याय क्रमांक 4 आहे पुणे। यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 रायगड। कर्नाळा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे। प्रश्न 8वा, अहमदनगर जिल्ह्यात टिंबटिंब आहे खालीलपैकी काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे अंकाई टंकाई, पर्याय क्रमांक 2 आहे राजमाची, पर्याय क्रमांक 3 हरिश्चंद्रगड आणि पर्याय क्रमांक 4 आहे वासोटा। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हरिश्चंद्रगड हे अहमदनगर जिल्ह्यात आहेत। प्रश्न 9वा, पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे थळघाट, पर्याय क्रमांक 2 आहे कुंभारली घाट, पर्याय क्रमांक 3 आहे फोडा घाट आणि पर्याय क्रमांक 4 आहे खंबाटिकी घाट। तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक
4. खंबाटकी घाट. पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी घाट आहे. प्रश्न 10वा. आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कोल्हापूर रत्नागिरी. पर्याय क्रमांक 2 आहे नाशिक मुंबई. पर्याय क्रमांक 3 आहे कराड चिपळूण. आणि पर्याय क्रमांक 4 आहे पुणे मुंबई. तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर रत्नागिरी. आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.